एक मिनिट थंबनेल राहिला. नमस्कार मंडळी, स्वागत तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर. वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल. आणि आज तुम्ही मला एवढं आवडताना बघतच असाल, त्याचं रिझन आहे. कारण तुम्हाला माहिती असेल, 2-3 दिवस झाले लगातार खूप जास्त पाऊस येतोय बाहेर. म्हणजे खूप प्रचंड पाऊस येतोय. ओके, खूप जास्त पाऊस आहे. आणि त्या पावसामुळं माझं आजचं जे काम होतं ते कॅन्सल झालेलं आहे. म्हणजे मला आज काहीतरी करायचं होतं बाहेर जाऊन, आणि ते कॅन्सल झालेले. सो दॅट आज मी घरीच आहे. आणि मला असं वाटलं, मग मी घरीच आहे तर मी तुमच्यासाठी तुमच्यासाठी स्पेशली एक व्हिडिओ तर बनवूच शकते. सो दॅट ही आजची आपली व्हिडिओ आहे. तुमच्या मागण्यानुसार मी ही व्हिडिओ आणलेली आहे. असं म्हणजे मला कधी कधी गाईज असं वाटतं की गाईज मला असं वाटतं मी इतकी पचर पचर करते. म्हणजे मला असं वाटतं माझे 1 मिलियन फॉलोअर्स आधीच आहे, पण नाहीये. तुमच्यामुळे नाहीये. सबस्क्राईब करा गाईज लवकर लवकर. काय सांगू, ते सगळं राहून द्या. तो सगळा ड्रामा जो आहे तो आपण बाजूला ठेवूया. आणि मी आज काय करणार आहे माहिती, हे बघा. काय ना, घरात बसत आहे. काम कॅन्सल झाल्यामुळे काहीच करायचं नाहीये घरामध्ये. मस्त मी बसलेले सकाळपासून, आणि बाहेर मस्त पाऊस पडतोय. म्हणजे इमॅजिन, गेस करा तुम्ही काय असेल. ऑफकोर्स तुमच्या जे मनात आहे तेच आज माझ्या ताटात असणार आहे. कांदा भजी गाईस, कांदा भजी. हो, बाहेर मस्त पाऊस आहे आणि मी कांदा भजी खाते. आणि त्या कांदा भजीची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो दॅट तुम्ही बघा, युनिक असेल, चांगली असेल, टेस्टला पण सुंदरच असेल. आणि मी तुम्हाला दाखवेल. आता डायरेक्ट आपण किचन मध्ये जाऊ. चला. तर मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या किचन. नाही गाईच, माझं नाही यार हे किचन. स्वागत आहे या किचन मध्ये, तुमचं स्वागत आहे. सो आज आपण बनवणार आहे कांदा भजी. मस्त कॅमेराच्या मागे असा पाऊस पडतोय. थोडासाच पडतोय. मग लय जोर जोरात धो धो परत होता, पण आता थोडासाच पडतोय. पण ठीक आहे गाईस. मस्त जी पावसात मज्जा असती कांदा भजी खाण्याची, ती मज्जा कशातच नाही. कशातच नाही. सगळे दुःख एका साईडला, आणि त्या दुःखावरचा प्रॉब्लेम म्हणजे पावसात कांदा भजी. मज्जा येणार आहे. सो मी अर्धी कामं माझ्या आईकडून करून घेतलेली, ऍज अ हेल्प म्हणून. आणि मला हेल्प म्हणून करून दिलेले. कांदा सोलून दिलेला आहे, लसूण पण सोलून दिलेला आहे. बस आता बाकीचं सगळं मला करायचंय, मला. सो आता आपण स्टार्ट करणार आहे. सगळ्यात पहिला आपल्याला कापायचे कांदा. त्यासाठी लागणार आहे कांदा आणि चाकू, आणि काहीतरी ज्याच्यावर कापायचे ते हाईट. ह्याच्यावर आपल्याला कापायचे. तर आता मी कापताना अशी कशी दाखवू, मी अशी खालीच कापते. पण तुम्हाला कांदा कापता येत नाही, बेसिक आहे हे. मी हे नाही दाखवणार कसं कापायचं ते. असलं काहीही नाही दाखवत बाबा मी. पण ठीक आहे, समजून घ्या तुम्ही कांदा कसा कापतात. मला एवढं करायचा कंटाळा येतो गाईस. ठीक आहे ना. पण हे बघा, कांदा मी कापायला सुरुवात करते. आणि कांदा आहे ना, असं बारीक बारीक उभा कापते मी. ओके, असं ना उभं कापायचंय आणि बारीक बारीक कापायचंय. म्हणजे ते टेस्टी टेस्टी आणि कुरुम कुरुम लागतं, असं मला सांगितलंय कोणीतरी. कोणीतरी म्हणजे आईने सांगितलंय बाय द वे. बारीक बारीक कापायचे, बारीक बारीक बारीक. आता हे सगळं कापताना तुम्हाला नाही दाखवू शकत, खूप कांदे. मला कांद्याचा ठेलाच लावायचा आहे. असे स्लाइस करायचे, अशा स्लाइस करायच्या अशा. पण नंतर हे सगळं वेगळं वेगळं होणार आहे, कारण आपण हाताने मिक्स करणार आहे म्हणून. सो मी हे तुम्हाला सगळं कापून दाखवते. ओके, बाय बाय गाईज. मी कांदा कापते आता. आणि मला असंच एक आठवलं म्हणून मी तुम्हाला सांगते. आजकाल आहे ना, काय होतंय, पाऊस खूप जास्त पडतोय. ओके, पाऊस जास्त पडतोय. आणि जर तुम्ही बाईक, स्कूटी वगैरे किंवा काही गाड्या वगैरे चालवत असाल तर ते जपून चालवा, विनंती आहे माझी. सटकतंय, घरी तुमची आई तुमची वाट बघत असते. हो, घरी तुमची आई तुमची वाट बघत असतात, घरचे वाट बघत असतात. म्हणजे उगा नरकात बिरकत जाल तुम्ही. स्वर्गात पण जाऊ शकता, सॉरी.
स्वर्गात पण जाऊ शकता जर तुम्ही चांगले कर्म केलेले असतील, पण मला वाटत नाही आजकाल कोण चांगले कर्म करते, पण करत पण असेल. सो म्हणजे स्वर्गात नरकात जिथं मेल्यानंतर जायचं असतं तिथे जाण्यापेक्षा गप घरी बसा. पण ठीक आहे, जरी घरी नाही बसला तरी चालत, पण जरा सावकाश जावा. काय घाई नाहीये. जीवन अजून लय जीवन पडलंय आपल्याला. आजचं काम उद्या गेलं तर काय होत नाही. हा कांदा मला इतका डोळ्यातून पाणी आलं पूर्ण अख्ख्या आयुष्यामध्ये अख्ख्या आयुष्यामध्ये आजपर्यंत आजपर्यंत म्हणजे मला कोण रडवत नाही, कोणाच्या हिंमत नाहीये मला रडवण्याची. पण हा कांदा प्रत्येक वेळेस मला रडवतो, डोळ्यातून पाणी आणतं माझ्या. तरी कांदा एवढा जास्त हे नव्हता, लाल लाल नाही, हा म्हणजे लालच, जास्त गुलाबी कांदा असला ना तर जास्त पाणी येतं डोळ्यातून. हा तरी ओके होता. सो आता आपल्याला काय करायचं गाईस, तर आता आपण घ्यायचं आहे एक टोप आणि ह्याच्यात टाकायचं आपल्याला कांदा कापलेला कांदा. सो मी टाकते, तुम्हाला दाखवते कसा मी कांदा कापलाय ते. तुम्ही तुमच्या हिशोबाने कांदे घेऊ शकता, जरा कमी जास्त. मी किती घेतलेले काय माहिती, लक्षातच नाही. 3 मोठे, 4 5 6 आय गेस 7 8 होते. ठीक आहे, लक्षातच नाही माझ्या. हो हो, शॉर्ट टर्म मेमरी लॉस आहे गाईस. हा हा कांदा आपण घेतलेला ह्याच्यात टाकलेला आहे. आता आपल्याला म्हणजे मी जे बनवणार आहे ना थोडं वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे. ती नॉर्मल प्रोसेस नाही, ऑथेंटिक आणि ट्रेडिशनल जी नेहमीची प्रोसेस असती की बाबा आता हे करायचं आणि हे झाल्यानंतर ह्याच्यामध्ये लाल मिरची टाकायची, अशी नाहीये. मिक्सर घ्यायचं. मी सांगू का, मी डायरेक्ट दाखवते ना गाईज. मिक्सर घ्यायचा, या मिक्सर मध्ये टाकायचे लसूण. हे बघा लसूण. मला ना असं डिश वगैरे बनवायचा कंटाळा येतो, म्हणून मला भांडी घासायची परत मलाच लागतील ना, म्हणून सो मी अशी हातातच दाखवते. कारण मी अशी एकदम प्रोफेशनल हे नाही ना, काय बोलतात, सो दॅट प्रोफेशनल शेफ नाही ना मी. सो हे बघा, लसूण घ्यायचंय, मिक्सर मध्ये टाकायचंय आणि ह्याच्यामध्ये टाकायच्या हिरव्या मिरच्या. किती, जरा जास्तच टाकते, कारण मी तुम्हाला सांगते म्हणजे अशी मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलेलं, ती व्हिडिओ अजून मी टाकली नाही, पण त्याच्या आधी आय गेस ही व्हिडिओ येईल. हा मी तुम्हाला सांगते, तशी मी अशी खूप गोड व्यक्ती आहे ना, मग सुद्धा माझा तिखट पदार्थ सुद्धा गोड होतात. हे मी तुम्हाला मागच्या म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पण हे येईल. सो मला असं इतकी गोड व्यक्ती असताना मिरच्या थोड्या जास्तच पाहिजे जेवणामध्ये. दुसऱ्यांच्या कानातून नाकातून अजून डॉट 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 धूर निघाला तरी चालते, पण मिरच्या जास्तच घालायची. 10-15 टाकते, कारण कांदे पण खूप आहे. मिरच्या पण मी टाकलेल्या आहे आणि ओवा टाकायचा. हा ओढच नव्हतं, थोडसा ओवा टाकायचा. एवढा ओव्याची जी टेस्ट येते ना ती खूप भारी येते. आणि गाईज, डोंट जज मी की मी ह्याच्याच दाखवण्यात तुम्हाला असं दाखवते, पण सिरियसली मला भांडी घासायचा कंटाळा येतो. थोडस जास्त घेते आणि ह्याच्यात टाकायचं ओवा. आणि आता कोथिंबीर टाकायची, कोथिंबीर पण ह्याच्यात टाकायची. कोथिंबीर तर मस्ट आहे. कोथिंबीर, मी एवढी कोथिंबीर टाकते गाईस. हा आता हे आपल्याला सगळ्यात सॉरी हंबल होते गाईस, बोलून बोलून जास्त. हा आता हे सगळं आपल्याला मिक्सर मधून बारीक वाटून घ्यायचंय. गाईज बघा, ही पेस्ट मी तयार केलेली आहे, बनवलेली मिक्सर मधून. ह्याच्यामध्ये मी जस्ट थोडस पाणी टाकलेलं, थोडस. आता काय करायचंय, मी तुम्हाला सांगितलेलं आधी माझी थोडेसे वेगळं आहे. ही पेस्ट आपण ह्याच्यात टाकायची, मिक्स करून घ्यायची. डायरेक्ट बेसन नाही टाकायचं,
आधी आपण मीठ टाकून घेऊया आणि थोडंसं मीठ टाकायचंय. तर आता ही आपण जी बनवलेली पेस्ट आहे ती ह्याच्यात टाकायची आपल्या वाटणामध्ये. सो मी ही काढून घेते. तर तुम्हाला माहिती मला असं एक प्रश्न पडायचा कधी कधी की बाबा जे असे असतात युट्यूबर्स, म्हणजे जे युट्यूबवर व्हिडिओज वगैरे बनवतात खाण्याच्या स्पेशल, म्हणजे जे कुक लोक असतात ते, म्हणजे त्यांच्या चॅनलमध्ये फक्त स्वयंपाकाचे व्हिडिओ येतात. तर मला असं प्रश्न पडायचा, भाई ते असं एवढं आवरून सावरून कसं काय असं व्हिडिओ समोर कॅमेरा समोर येऊन असं किती भारी बोलतात. आणि ते म्हणजे स्पेशली स्वयंपाक घरात म्हणजे स्वयंपाक किचन मध्ये असतात ना, सॉरी हा स्वयंपाक घरात किचन मध्ये असतात ना, एवढंसं आवरून सावरून त्यांना कसं होतं, म्हणजे एवढं तयार होऊन आवरून सावरून. सो मला आता कळलंय त्याच्या मागचं रिझन बिकॉज ऑफ मनी. म्हणजे त्यांचं मोटिवेशन असतं मनी. आणि मी म्हणजे माझं रिझन तर मला तरी माझं मोटिवेशन काहीच नाही माहिती. माझं मोटिवेशन हाय खाणं. कारण मनी तर अजून मला येत नाही तुमच्यामुळे, सबस्क्राईब करत नाही तुम्ही म्हणून. तर माझं मेन रिझन आहे खाणं. कारण मला खायला खूप आवडतं. खाऊ घालायला नाही आवडत ती गोष्ट वेगळी, पण मग सगळे येतात खायला. सगळे येतात खायला. टेस्टच असते आपली भारी हाताची म्हणून. पण मला खायला खूप आवडतं. माझा छंद आहे तो छंद. आता आपण हे जे पेस्ट आहे ना ती ह्याच्यात टाकूया. सारखं सारखं चेक करायला लागतं माईक चालू आहे की नाही. नंतर परत माझं जे ते घोळ झाला ना मला मग लय राग येतो. म्हणजे प्रत्येकालाच येतो. तो आपली ही मिरचीची पेस्ट पण ह्याच्यात टाकलेली. आता सगळ्यात मेन टास्क हे हाताने हलवायचे. हो, चमचा वगैरे यूज करायचाच नाहीये भाई. हाताची चव उतरली पाहिजे काही ह्याच्यामध्ये. चमचा यूज नाही करायचा अजिबात. आणि मला भीती वाटते आता. मला भीती वाटते आता. मी हे जेव्हा हाताने मिक्स करेन थोड्या वेळानंतर म्हणजे रात्रीपर्यंत माझा हात इतका झोंबन ना. पण ठीक आहे, अंगात मस्ती आहे ना माझ्या. तुम्ही चमच्यानीच करा प्लीज. प्लीज चमच्यानीच करा. गरज नाही एवढा हाताने, शेवटी जाऊन पोटातच जाणार आहे. पण माझ्या अंगात मस्ती हायच आधीपासून. आपण बेसन पीठ मी कापून ठेवते कारण मी हे मिक्स केल्यावर माझे हात भरतील नाही यार म्हणून. हे वाला बेसन पीठ आहे. हे ढोकळ्याचं तू पीठ नाही ना. ढोकळा दिले नाही नाही, बाजूला फरसाण पण आहे म्हणजे बेसन पीठच आहे. तशी अनपड नाहीये स्वयंपाकात, मी खूप हुशार आहे. मला खूप आवडतं स्वयंपाक करायला. ह्याच्यामध्ये नाही, आधी हे हाताने मिक्स करायचे. मला भीती वाटते. खरंच मला खूप भीती वाटते. ह्याची नंतर जी माझी वाट लागन आता, जो कांद्याची स्लाइस ना ती पूर्ण वेगळी वेगळी झाली पाहिजे बघा. पूर्ण वेगळी वेगळी अशी झाली पाहिजे. वास नाही होते. खायला गोड गोड वाटतं. बनवायला पूर्ण हालत होती. असंच असतं. असं खायला गोड नाही लागणार, हे तिखटच लागणार आहे. अरे हा यार, विसरले मी. मी गोड ना गाईस. माझा हात ह्याला लागला म्हटलं आता हे गोडच होईल. शिट शिट, माझा हात लागून नव्हता द्यायला पाहिजे ह्याला. पण ठीक आहे बा, असं झालेलं आहे हे. आणि मी हिरव्या मिरचीच बनवते. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही लाल मिरचीचं पण बनवू शकता. आता आपल्याला जे बेसन पीठ आहे ते पूर्ण जास्त आपल्याला हे नाही करायचं. पाणी बिलकुल ऍड नाही करायचं. मी पाणी अजिबात ऍड नाही करत. असंच करायचं. आणि हे जे बेसन पीठ आहे ते आता थोडं थोडं ऍड करत जाऊ आपण. थोडं थोडं करायचं, भस्कन नाही वाटायचं लगेच. मला असं वाटतं कांदा भजी तिखट लागत, म्हणजे किती काही मी गोड असलं तरी ते तिखटच लागणार होतं. इतकी बसा मिरची वतली मी. आता आपण तेलही तापायला ठेवायला पाहिजे होतं, पण ठीक आहे, ठेवूया आता. परफेक्ट. घ्यायचं बघा, असंच बनवायचं, एकदम असंच झालं पाहिजे. जास्त बेसन पीठ ऍड नाही करायचं, नाही तर ते खूप म्हणजे चांगलंच लागतं. पण तुम्ही असं एकदा ट्राय करून बघा, हे त्याच्यापेक्षा पण चांगलं लागतं. सो मी हे आता असंच ठेवते. माझे हात धुते, तेल तापवायला ठेवूया आता आपण. संध्याकाळी बघा आता माझ्या हाताशी अशी तडफड होईल माझी अशी. झोंबन ना मला असलं डेंजर. तेच आपण इथं ठेवलेली आहे कढई.
कढई आता गॅस चालू करायचा आणि त्याच्यावर तेल तापवायला ठेवायचं. हे पायावर पडले गाईज म्हणजे हे माय फिलिंग्स सांगू नाही शकत मी तुम्हाला आता अजिबात. पण ठीक आहे, असं होतं, अशा गोष्टी होतच राहतात गाईज किचन मध्ये. नो प्रॉब्लेम, असं होत राहतं, एवढं काय नाही. गॅस चालू करू आपण. गॅस चालू केलेला आहे. गॅस ठेवायचा आहे मीडियम आणि स्लो आणि मीडियमच्या मध्ये आणि त्याच्यात टाकायचंय खूप सारं तेल. आपला मेन इन्ग्रेडियंट आहे तेल. ओके, तेल टाकलेलं आहे, तळायचंय. ओके, त्यासाठी आधी काय करायचंय, एक ताट घ्या. यस, ताट घेतलं, त्याच्यावरती अशी जाळी ठेवा. तुम्ही बोलाल आता हे गाळं नाही, तेल खालीच राहील. हा, ते चालतं तसं, एवढा काही विचार नाही करायचा. आता तेलकट खायचंय तर मग हे असं चालतं, त्यातलं सगळं तेल निघायला पाहिजे, हे करायला पाहिजे, असे नखरे नाही करायचे, कळलं का? खायचं गपचूप खायचंच आहे तर, आणि जर नसून खायचं तर मग नाही खायचं. हो, पण आपण हे घ्यायचंय आणि हे असं ठेवायचंय. टिश्यू वगैरे काय नाही लागत, गपचूप असंच खायचं. आता तेल तापण्याची वाट बघूया आपण. तेल तापल्यावर गाईज मी दाखवते तुम्हाला. गाईज आता आपल्याला तेलात हात घालून चेक करायचे तेल तापलंय की नाही. तापलंय तापलंय. सो तुम्ही पण हात घालून चेक करा तेल तापलंय की नाही, कारण ते तसं ते इम्पॉर्टंट आहे, त्याच्याशिवाय कळत नाही तापलंय की नाही. आता एक चमचा घ्यायचा आणि त्याच्यात तेल आहे ना तापलेलं, ते आपल्याला ह्या मिश्रणामध्ये टाकायचंय. एक कलता पण बाहेर आणि नंतर मिक्स करून लगेच आपल्याला सोडायच्या भज्या. एक मिनिट, भज्या कशा गॅसवर तळायच्या विचारून येते मी माझ्या मास्टरला. तर गाईज सूत्रांकडून माहिती भेटली आहे की मीडियम गॅसवर ठेवून भज्या तळायच्या असतात. सो आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे 4 चम्मच गरम ऑइल. वाव, चुनचुन तो थोडा आवाज असतो ना, तो आला पाहिजे. दॅट्स मस्ट बी. थोडंसंच टाकायचंय, 4 चमचे म्हणजे माझे 4 चमचे छोटे छोटे होते. गरम आहे. आता हे मिक्स करून घ्यायचंय. हे ठेवते बाबा बाजूला, परत फुटन बिटन. हे परत मिक्स करून घेते. आता मी ज्या मस्त आनंदामध्ये हे हातामध्ये हे कालून कालून करते ना, संध्याकाळी माझी अशी वाट लागणार आहे ना. मस्त मिक्स झालेले. आणि मीठ विसरू नका, मी पण विसरलेलं नाही, मी टाकलेलं मीठ. आता आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. तुम्हाला दाखवू कसं मी. ओके, मी ऍडजस्ट करते काहीतरी की दिसते. आता ह्याच्यामध्ये आपण टाकूया. परफेक्ट टाकलेलं आहे ते. असं थोडं थोडं टाकायचं, जास्त जाड नाही करायचं. तळल्या गेल्या ना मग हे पलटी करायच्या. गाईज मी हा हात लावते कारण मला ह्या हाताने येत नाही. गाईज आता मी दुसरा हे टाकलेलं आहे आणि आता मी पहिली भजी टेस्ट करते, कारण मला कळायला पाहिजे मीठ वगैरे बरोबर आहे की नाही म्हणून. भाई काय चव आहे भाई माझ्या हाताला. सिरियसली म्हणजे ही कोणत्या तरी ढाब्यावर असायला ही भाई काय. गाईज तुम्ही अशी भजी एकदा तरी लाईफ मध्ये बनवून बघा. म्हणजे आय गेस हिरव्या मिरचीची म्हणून इतकी चांगली असतात आणि माझ्या हाताची चव आहे तर ते त्याचं एकदम एक्स्ट्रा ऑर्डिनरी लेवल आहे. पण भज्यांची टेस्ट इतकी भारी लागते. म्हणजे जर कॅमेरामध्ये असं खायला द्यायला आलं असतं ना, मी तुम्हाला दिलं असतं, दाखवलं असतं प्रूफ करून. पण इट्स परफेक्ट, एकदम भारी.
तिखट थोडी कमी कमी म्हणजे बरोबर आहे तशी, अजून तिखट असती तरी चालली असती, पण एक नंबर झाले, कुरुम कुरुम झाले, मस्त झाली. या पावसाच्या वातावरणात एकदम परफेक्ट आहे. नाही लाईक इट गाईज. माझ्या पाया पडा. कुठे माझे पाय? हा खाली. माझ्या पाया पडा गाईज. ते किस देतात हँडला. चांगला असेल तर मी माझ्या हाताला पप्प्या देते. इतकं भारी आहे. भारी मला कळत नाहीये एवढं भारी कसं काय मी बनवू शकते. थांबा माझ्या भज्या जळतील. बोलते मी. हा मला कळत नाही मी एवढं भारी कसं काय बनवू शकते यार. कोण हॉटेलवाले जर माझे व्हिडिओ बघत असतील, तुम्हाला जर ही रेसिपी म्हणजे पूर्ण डिटेल मध्ये एकदम तुम्ही बघितलेली आहे माहिती मला, पण असं काय काय काळजी घ्यावी एकदम प्रॉपर वे नसं तुम्हाला बघायचं असं, मला ईमेल करा, ज्याचे मी 50,000 चार्ज करेल. कळलं तुम्हाला? आणि लवकर करा. काय माहिती तुमचे ऑपोजिशन हॉटेलवालेच ह्याच्या आधी माझ्याकडून रेसिपी घेतील. आऊ. असं मी बोलते जसं काय लाखो करोडामध्ये माझे बघतात ते, पण ठीक आहे भाई. भज्या तर भारी आहे, बाकी काही पण असू दे. भज्या पाहिजे तर अशा पाहिजे, नंतर नको. आता मी तळून घेते आणि गाईज गाईज भज्याचा चुम्मा झालाय, चुम्मा. गुड जॉब अनुष्का, गुड जॉब. एवढं भारी. स्वतःच कसं कौतुक करायचं माणसाने गाईज, पण तुम्हाला माहिती नाही म्हणून असं, नाहीतर झाले एक नंबर जे काय मी बनवलंय ते. असं कधी कधी वाटतं मी जे काय करते ते सगळं द्यावं सोडून आणि स्वयंपाक बनवावा, असं एकदम कॅफे खोलावं स्वतःच. एक नंबर गाईज आयडिया आहे. तर आता काय करायचंय, एक प्लेट घेते मस्त. ही प्लेट घेते मी मस्त पैकी, पण ह्याच्यासाठी मला हे नाही ना. ओके, पुदिन्याची चटणी पण आहे आमच्याकडं. नाही स्टीलचीच प्लेट घेते, ही नाही आवडत मला. मला ती आवडत नाही म्हणून मी ठेवून दिली. प्रेझेंटेशन गेलं भोकात. तर आपण ही प्लेट घेतोय, वाटी घेते, पुदिन्याची चटणी काढते मी. तुम्हाला माहिती नसेल तर मी सांगते. एक मिनिट आणते ती चटणी. आमच्या घरात एक वेळेस मी अवेलेबल नसेल, पण ही पुदिन्याची चटणी कायम असते. कायम म्हणजे कायम असते. आ मायला चांगली असते यार. आता ठीक आहे. वाव यार, पुदिन्याची चटणी पण आहे, कांदा भजी पण आहे, पाऊस पण आहे थोडा थोडा. ठीक आहे, थोडीशीच घेते, वाया नाही घालवायची काही जास्त. ताटात लावून सगळं संपवत जावा. बिकॉज थांबा जरा एक मिनिट. हा, कारण आपल्याला ते खायला भेट, म्हणजे मला असं खूप रिस्पेक्ट आहे जेवणाशी. मी कधीच काय वाया नाही जाऊन देत. उलट मी माझ्या ताटातलं पण संपवते आणि दुसऱ्यांच्या पण ताटातलं संपवते. दुसऱ्यांच्या म्हणजे माझ्या भावाच्या. काही मी तुम्हाला सिरियसली सांगते, ह्या भाज्या खूप भारी दिसतात, त्यांनी झाल्या पण भारी. मी आता त्याच्यात काढते मस्त. किती भारी दिसतंय गाईस. टेस्टला तर हायच, पण दिसताना पण भारी. तो दिस. हा गाईज एक मिनिट, थंबनेल आपला कसं करू थंबनेल. तर काही ह्या भाज्या खूप टेम्पटिंग दिसतात. बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि मी खाते. पुदिन्याची चटणी पण अगं एक्स्ट्रा ऑर्डिनरी लागतं ते. भारी लागतं ते. चला गायचं ताप. तर आहेच आपल्या भज्या झालेल्या आहेत, पण मी त्याच्यामध्ये एक गोष्ट विसरलेली आणि तो पण मेनच आहे, पण तरी पण मी विसरलेले आणि तरी पण तो त्या पदार्थामध्ये नसून तो पदार्थ चांगला झालेला. माहिती नाही मला कसं झालं, पण मी सोडा नव्हता टाकला. सो तुम्ही टाका आठवणीनं. म्हणून माझ्या व्हिडिओ नाही शेवटपर्यंत बघायचे असतात. मी तुम्हाला आता शेवटी सांगते, जर तुम्ही माझ्या व्हिडिओ शेवटपर्यंत नाही बघितला तर काहीतरी कांड होऊन जाईल. म्हणून माझ्या रेसिपीचे व्हिडिओ ऍटलिस्ट शेवटपर्यंत बघत जावा. आणि मी मगाशी म्हणालेले तसं माझ्या हाताला इतकं
तीव्र झणझण होती, माझे हात पूर्ण आग होती माझ्या हातांना. आता मी ह्याच्यासाठी काय करू पण नाही शकत. माझ्याच अंगात मस्ती होती की मला हातानेच हलवायचे, हाताची चव उतरली पाहिजे. पण प्लीज मी तुम्हाला हे सांगते की तुम्ही अवॉइड करा. हाताने मिक्स करायचं, चमचा वगैरे काहीतरी दुसरं काहीही घ्या, पण हाताने नका करू. पण ठीक आहे, आता मला बर्फात हात घालावा लागत. पण ठीक आहे, भारी होता टेस्टला वगैरे तर भारी होता. तरी पण काही लोक नावं ठेवतात टेस्टला भारी असून सुद्धा. पण एवढं चांगलं तर लागलं ना, पण मग कशाला मग अजून काय ऍड आणि कमी जास्त करायचं. चांगलं लागलंय ना तो पदार्थ, गपचूप खायचं तर. असं नसतं पण. पण मी काय म्हणते, तुम्ही एन्जॉय केलं ना, तर मग तुम्ही बनवा आणि तुम्हाला आवडलं तर ठीक आहे. बाकी त्यांचा विचार नका करत जाऊ गाईस. मस्त खावा, प्या, मजेत राहावा, हसत राहावा, खेळत राहावा आणि आपले व्हिडिओ बघत राहावा. ओ काय भारी सुचलंय. तर आपले व्हिडिओ बघत राहा आणि हा व्हिडिओ तुम्हाला रेसिपीचा कसा वाटला मला सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर शेअर पण करून टाका कोणाला तरी आणि सबस्क्राईब पण करा. आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी मला फॉलो करा गाईस, फॉलो करा. मी अशा रेसिपीच्या मस्त नवनवीन अतरंगी व्हिडिओ आणत जाईल. तुम्ही बघत राहावा. फक्त माझ्या बघून तुम्ही बनवत नका जाऊ. म्हणजे बनवलं जरी नो प्रॉब्लेम, पण शेवटपर्यंत बघा मग. असं काहीतरी मिसिंग असतं मग मी ते तुम्हाला नंतर सांगते. मग उगा प्रॉब्लेम होईल. परत तुम्ही म्हणशाल की हां, तू तर नव्हतं सांगितलं हे. म्हणून शेवटपर्यंत बघत जावं रेसिपीच्या व्हिडिओ. आणि ठीक आहे, आजचा ब्लॉग आपण इथंच संपूया. खूप झालं बडबड आणि माझ्या हाताची अशी आग होती आणि मी त्याच हाताने पकडलाय फोन. सो दॅट मला आता ती आग सहन नाही होते. आणि आपण आजचा ब्लॉग इथं संपूया. बाय बाय गाईज, लव्ह यू. मस्त सांभाळा, जरा स्वतःला सांभाळा, काळजी घ्या स्वतःची. बाहेर पाऊस आहे, गाडी वगैरे चालवताना स्पेशली हळू चालवा प्लीज. प्लीज माझी विनंती आहे तुम्हाला. आणि बस आजच्यासाठी इतकंच. बाय बाय, लव्ह यू.